महाराष्ट्र में कांग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण की गोपीनाथ मुंडे पर टिप्पणी को लेकर मंत्री पंकजा मुंडे ने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि पृथ्वीराज चव्हाण के बयान का अब कोई महत्व नहीं है। पंकजा मुंडे ने कहा कि उनके पिता गोपीनाथ मुंडे कोई बाहरी या आयातित नेता नहीं थे। उन्होंने कहा कि उनका राजनीतिक जन्म बीजेपी में हुआ और वे इसी पार्टी के साथ रहे। ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही. त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात. कोणत्याही अर्थाने मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याही विषयी परवा वडवट्टीवारांनी टिप्पणी केली, ते पण अनादर करत नाही. मीडिया काय करतो, कुठलं तरी एखाद्या कार्यक्रमात एक स्टेटमेंट घेऊन असं झालं पंकजा मुंडे नाराज आहे. काही नाराज नाही, निराश नाही, मस्त आहे. खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापाने पण आयुष्याचा शेवटचा श्वास समाजाच्या सेवेत घेतलेला आहे आणि त्यामुळे पहिले पक्ष नंतर आधी राज्य. आमच्या पक्षाची शिकवण आहे, आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. तर ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता.